नमस्कार, आपण पाहत आहात ग्लोबल न्यूज नेटवर्क 18 आणि आपण आहात माझ्यासोबत. मी आहे सलीम खदीब. पाहूया मुंबईच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलनाचा धडक कार्यक्रम हाती घेतला आहे. मुंबईकडे निघालेल्या या मोर्चाला राजधानीत मोठा पाठिंबा मिळत आहे. जरांगे पाटील यांचं मुंबईमध्ये आगमन झाल्यानंतर जागोजागी मुंबई पोलीस आणि ट्रॅफिक पोलिसांकडून ट्रॅफिक डायव्हर्ट करण्यात आलेले आपण पाहू शकता. या ठिकाणी टाकिया रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ आपण पाहू शकता कशा पद्धतीने या ठिकाणी ट्रॅफिक वाहतूक जाम आहे. मराठा समाजाला समर्थन करणारी लोक या ठिकाणी पायी चालण्याचं काम करत आहे. तासनतास या ठिकाणी ट्रॅफिक जाम आहे. बंपर टू बंपर आपण पाहू शकता. यावेळी टाकिया रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ आपण आहे. आझाद मैदानापासून किमान 3 स्टेशन एवढे लांब सध्याची परिस्थिती आहे. मग याच्या पुढे आणि याच्या पलीकडे कशी गर्दी आणि काय अवस्था असू शकते याचा अनुमान आपण ह्या व्हिडिओ पाहून अंदाजा लावू शकता. आपण पाहू शकता टाकिया रोड माझगाव या ठिकाणीची परिस्थिती अवस्था काय आहे. यावेळेस या ठिकाणी मराठा आरक्षणाला समर्थन देण्याकरता मराठा समाजाच्या लोकांची कशी गर्दी उसळलेली आहे. या ठिकाणी टाकिया रोड रेल्वे स्थानकाच्या जवळ ही परिस्थिती आहे. मग या व्हिडिओला पाहून आपण अंदाज लावू शकता की याच्या पलीकडे काय अवस्था असणार अख्ख्या मुंबईभरामध्ये. हे आहे माझगाव टाकिया रोड रेल्वे स्थानकाच्या परिस्थिती आपण पाहू शकता. मराठा आरक्षणाचे काही लोक परतीला जाण्याचा मार्ग या ठिकाणी निवडत आहे. आपण पाहतायत की या ठिकाणी मराठा समाजाच्या समर्थनासाठी जरांगे पाटलाच्या आंदोलनाला नागरिकांची कशा पद्धतीची गर्दी होत आहे. मराठा समाजाच्या समर्थक या ठिकाणी बंपर टू बंपर वाहतूक जाम असल्याचा या ठिकाणी दिसून येत आहे आपल्याला.